हॅलो एव्हरीबडी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि होप की तुम्ही सगळे खूप छान असाल. आणि येस, ऑफकोर्स, आपले गणपती येत्या 4-5 दिवसातच आपल्या घरी आगमन होणार आहे त्यांचं. आणि त्यांच्या स्वागताची तयारी नक्कीच तुम्ही करायला स्टार्ट केली असेल. ऑफकोर्स बायकांची तर खूप आधीपासून तयारी चालू होते. घर साफ करायचं असतं, नैवेद्य बनवायचा असतो, हे करायचं असतं, ते करायचं असतं, सगळं असतं. आणि ऑफकोर्स आपल्यालाही वाटतं, सगळ्यांना वाटतं की आपला बाप्पा हा जसा छान दिसायला आहे तसं त्याच्या आजूबाजूची सजावट ही खूप उत्तम किंवा त्यातल्या त्यात छान असावी, देव प्रसन्न वाटावे किंवा आपल्याला प्रसन्न वाटावं, देवाला बसल्यावर प्रसन्न वाटावं, असं नक्की सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याच्यासाठी आपली तीही धडपड चालू असते. पण काही काही लोक असतात की जे नोकरीसाठी बाहेर जात असतात, त्यांना टाईम भेटत नाही. नोकरीवरून आल्यावर घरी आल्यावर थकवा आलेला असतो, आपल्याला काही कळत नाही. आणि गणपती म्हटल्यावर इतका उत्साह पण असतो, पण खूप कामं असतात जी खूप छोटी छोटी असतात, ती करावीच लागतात. तर त्याचसोबत आपलं, मी जसं म्हटलं की सजावट ही पण झालीच पाहिजे, कारण की छान वाटतं, देव बसलेत आणि छान सजले घर वगैरे, उत्साह वाटतो. तर त्याच्यासाठीच आत्ता उद्या सॅटर्डे संडे आहे. काही लोकांना सॅटर्डे संडे ऑफ असतो, त्यामुळे ते वीकेंडची नक्कीच वाट बघत असतात. पण होतं काय, आपण जवळच्या आपल्या रेग्युलर मार्केटमध्ये गेलो तर सजावटीचं सामान असतं, मखर असतात, तयार केलेले मखर असतात, ते खूप जास्त महाग असतात. किंवा असं असतं काही काही लोकांचं की मखर एकदा घेतला की मग तो दरवर्षी थोडी ना वापरता येतो, मग तो सारखं सारखं कसं वापरणार. त्यामुळे काही काही लोक मखर अवॉइड करतात, आजकाल तर खूप लोक अवॉइड करतात आणि घरच्या घरी असं डेकोरेशन वगैरे बनवतात. तर मी माझ्या घरी मखर तर यावर्षी नाही आणला, पण यावर्षी मी गणपतीच्या सजावटीचं सामान घ्यायला गेली होती. आधी मी माझ्या रेग्युलर मार्केटमध्ये, म्हणजे आमच्या जवळच्या मार्केटमध्ये प्राइजेस काढले, पण ते इतके हाय होते की लिटरली दोन जरी हारच्या जोड्या, हार असतो ना आपण जो डोरला लावतो, तोरण म्हणा किंवा हार, ते इतके जास्त प्राईज होते. आणि त्याच सिमिलर हारची किंवा तोरणांची म्हणा किंवा कसली प्राईज ही पुण्यामध्ये ॲज कम्पेअर टू ह्या मार्केटपेक्षा तिकडे बऱ्यापैकी स्वस्त होती. सो आम्ही तिकडेच गेलो होतो शॉपिंगसाठी आणि तिथून खूप सारं सजावटीचं स्टफ आणले, जे आम्ही प्रत्येक वर्षी थोडं थोडं काढणार आहोत. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना, की आपल्याला डेकोरेशन नेमकं काय करायचं ना हे कळतच नाही. माझंही अजून काही ठरलेलं नाही आहे की मी काय नक्की डेकोरेशन करणार आहे. म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया होती, पण जसं मी त्या मार्केटमध्ये गेली ना, मला इतके सगळे डेकोरेशनचे आयटम्स दिसले की असं झालं की हे करू डेकोरेशन, ते करू डेकोरेशन, काय करू नक्की डेकोरेशन, असं सगळं होतं. मला तर खूपच होतं आणि मला इतकं कन्फ्युजन होतं ना, की मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, आणि मग हे सगळ्यापासून काहीतरी असं म्हणजे असतं, ते होतं ते मला. आणि तर त्यामुळे मी कन्फ्यूज होती. बट आम्ही म्हटलं ठीक आहे, चला काहीतरी ते घेऊया. सजावट करायला काही ना काही उपयोगी पडतंच आणि ते कामी येतंच. सो त्याच्यासाठी आम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी घेतल्या. पहिले तर घरासाठी आम्ही हार घेतले. 6 फुटाचे आम्ही हार घेतले. ते आम्हाला खूप छान, म्हणजे खूप छान प्राईजमध्ये भेटलेत ते हार. मी दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. हे बघा, हे छान असे मस्त खाली लटकन असलेले आम्ही हार घेतलेत. आणि हे असे 6 फुटाचे आहेत. हा पूर्ण एक हार आहे, तो 6 फुटाचा आहे. सो छान आहे. म्हणजे मला याची जोडी मला किती 300 का 250ला फक्त पडत होती. आणि हेच आम्ही 6 का 8 हार, हे 6 फुटाचे 6 की 8 हार 400 का 600ला घेतले. तर माझ्यासाठी तरी आम्हाला तरी ते परवडलेत. सो आहे, छान आहे. आणि पुण्यामध्ये इतकी व्हरायटी आहे ना, म्हणजे या सिंगल हारामध्ये पण अजून व्हरायटी आहे. तर नक्कीच तुम्ही बघू शकता, तुमच्या घरासाठी पण उपयुक्त असं सामान तिथे आहे. आणि जर गणपतीचं म्हणायला गेलात तर गणपतीसाठी आपलं टेबल क्लॉथ म्हणा किंवा टेबलसाठी कपडे, मागचे बॅकग्राऊंडचे कपडे, पडदा जो असतो आपण लटकवायचं जर असेल तुम्हाला, तर ते सुद्धा, त्याचेसुद्धा खूप वेलवेट आहे. त्याच्यानंतर असं कापसासारखं असं काहीतरी असतं, ते नाव नाही आठवते मला त्याला काय म्हणतात, ते आहे. साधा टिकल्यांवाला कपडा आहे, प्लेन कपडा आहे. खूप सुंदर आणि इतके डार्क आणि मस्त कलर आहेत, लाईट कलर आहेत, वेगळे वेगळे कलर आहेत. आणि ऑफकोर्स डेकोरेशन तर इतकं आहे ना, म्हणजे PVCचे पाईप्स असतात ना, ते सुद्धा आहेत. म्हणजे षटकोनी म्हणा, हाफ सर्कल, फुल सर्कल, स्क्वेअर, असं सगळं आहे.
हे PVCचं तर आहेच, प्लस लाकडी आम्ही एक जस्ट बघितलं होतं, लाकडाची एक मोठी रिंग होती, ठीक आहे, ती ला खाली स्टँड होते, स्टँड, आणि ते फोल्डेबल होते, म्हणजे ते तुम्ही तुमच्या माळ्यामध्ये किंवा स्टोरेजमध्ये ठेवू शकतात कितीही वर्ष. असं लाकडी चं पण तिथे डेकोरेशनचं साहित्य होतं. प्लस अजून एक दाखवते मी तुम्हाला. असे छोटे हार असतात ना, ते इतके गोड भेटलेले आहेत ना, मला तर खूपच आवडलेत ते हार. मी दाखवते त्यांचा कलर आणि कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेत मी. ते हे बघा, दिसते, हे बघा असे, आणि हा एवढाच, म्हणजे हा असा छान दिसतं नाही, म्हणजे इथे मोगरा आहे आणि गुलाब असं मला कॉम्बिनेशन आवडलं, आणि खाली बेल आहे, त्यामुळे दिसायला पण तुमच्या डेकोरेशनला बॅक साईडला गणपतीच्या लावत असेल ॲज अ लटकन तरी ते सुंदर दिसेल, किंवा फ्रंट साईडला टेबलला जरी तुम्हाला हे लावायचं असेल तर इथे साधं पिनअप करायचं आणि हे पण इतकं सुंदर दिसेल ना, कारण की याला मस्त अशी बेल पण आहे. दुसरा कलर मी याच्यामध्ये दाखवते. हा एक कलर आहे, हा एक कलर आहे आणि सेम आहे, खाली बेल आहे. सो असं काहीसं तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता. हे असतं, ही एक ती एक, ही एक ती एक, छान दिसतं ना. हे बघा, हे आम्ही घेतलेलं आहे. सो कुठे ना कुठे गणपतीत तुम्हाला डेकोरेशनसाठी हे नक्कीच कामी येऊ शकतं. आणि याच्यासोबत अजूनही कलर होते, व्हरायटीज होत्या, पण त्यातल्या त्यात मला किंवा आम्हालाही आवडली, सो आम्ही हे घेतलं. आणि हे घेताना इतकं कन्फ्युजन होत असतं ना, की हे घेऊ ते घेऊ ते घेऊ ते घेऊ असं कळतच नव्हतं, पण त्यातल्या त्यात आम्ही हे 2 सिलेक्ट केलं, हे घेतलं. म्हणजे आम्ही अर्धा डझन घेतले आहेत, दाखवते इथून. तर आम्ही अर्धा डझन घेतले आहेत, आणि त्याच्यात आणखीन एक सुंदर कलर आहे, दाखवते हे बघा, किती गोड आहे ना. हा पण असं लावायचं, इतकं भारी दिसणार आहे ना तुमचा गणपती, आणि ही सजावट केल्यावर तर अजूनच खुलून दिसेल आणि तुम्हालाही नक्की छान वाटेल. सो हे असं सगळं आहे, हे असं छान दिसतंय ना. पण मला माहिती आहे का, अजून माहीतच नाही की मी डेकोरेशन करणार काय आहे, असं ती गोष्ट वेगळी. आता अजून एक गोष्ट दाखवते जी आम्हाला 50 रुपयामध्ये पाव किलो भेटली. ती म्हणजे पहिले तर हे बघा, हे आहे स्पंज, ठीक आहे, हे 30 रुपीजचं भेटलं आम्हाला. हे एवढं मोठं आहे, म्हणजे याला तुम्ही असं असं हाफ राऊंडमध्ये किंवा स्क्वेअरमध्ये असं करू शकता. आणि ह्याच्यावर आहे ना आर्टिफिशियल अशी फुलं असतात, सुट्टी फुलं असतात, किंवा मार्केटमध्ये तर आजकाल स्पंजला लावूनच फुलं असतात ना, तीसुद्धा भेटते तयार केलेली अशी स्पंजचं. किंवा नुसतं तुम्ही स्पंज घेतला आणि तुमच्या मनानुसार फुलं घेतली, पानं घेतली, आणि ती याच्यामध्ये टाकते मी तुम्हाला, अशी जर लावलीत आणि पूर्ण जर डेकोरेशन केलं तर तेही खूप सुंदर दिसेल. तर ही अशी फुलं घेतली आम्ही, हे बघा, 50 रुपयाला पाव किलो अशी आम्ही 3 प्रकारचे घेतले होते. तर हे एक आहे त्याच्यातलं, पडलं, हे एक आहे आणि हे एक आहे. हे बघा, गोड आहे ना. मला ना डेकोरेशनमध्ये असं काहीतरी म्हणजे दिसायला सुंदर आणि मेहनतीसाठी कमी असं डेकोरेशन हवं होतं, जी की बरीच आयटम आम्ही घेतले. आणि त्यासोबतच आजकाल ट्रेंडिंग असणारं वेल आहे, फुलं आहेत, ते मी दाखवते, तीसुद्धा आम्ही घेतली आहेत. ही हे बघा, अशी 2 कलरमध्ये घेतली आहेत, एक पिंक आणि एक ग्रीन लेमन कलर. आणि सिम्पल आकड्यासारखं असतं वरती, ते साधं सिम्पल आपलं लटकवायचं आणि खूप छान लुक येतो तुमच्या डेकोरेशनला. हे बघा, हे असं आहे, हे डायरेक्ट असं अटकवायचं, मस्त दिसतं. छान आहे ना. तर आता एवढं सगळं सामान घेतलंय खरं मी, पण काय डेकोरेशन काय करायचं अजून काहीही थान पत्ता नाही, म्हणजे पूर्ण मी ब्लँक आहे. तर बघूया, साफसफाई तर माझी अजून चालू आहे. तुम्हीसुद्धा साफसफाईला लागणार असाल किंवा लागले असाल किंवा काहींची झाली पण असेल, तर येस, ऑफकोर्स खूप उत्साही वातावरण असतं जेव्हा गणपती येणार असतात त्याच्या आधीपासूनच. आणि हां, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल की तुळशीबागेमध्ये आहे ना, गौऱ्या ज्या असतात त्यांचे दागिने वगैरे खूप सुंदर मिळतात. साज असतो किंवा साडी असते किंवा काय असतं, सगळं खूप छान छान असतं तिकडे.
पण मी नक्कीच सांगेन, जर तुम्ही पण सामान्य माणूस असाल आणि थोडंफार आपल्या खिशाला परवडणारे आयटम्स हवे असतील तर नक्कीच पुण्यामध्ये जा. आम्ही हे सगळं सामान मंडईमधून घेतलं होतं. मंडई नावाचं मेट्रो स्टेशन आहे, तिथे आम्ही मेट्रोने गेलो होतो आणि तिथून लगेचच तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला या सगळ्या सामानाचं एक मोठं मार्केट भेटेल. तिथून तुम्ही रविवार पेठमध्ये वगैरे सुद्धा जाऊन शॉपिंग करू शकता. आणि खरंच खूप टाईम कमी आहे, पण वीकेंड आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या बाप्पाला नक्कीच छान सजवा. आणि चला मग आपण सगळ्यांनी आपल्या गणरायाच्या, आपल्या गणपती बाप्पाच्या, आपल्या सुखकर्ता दुःखहर्ताच्या आगमनाच्या तयारीला नक्कीच लागलं पाहिजे. आणि येस, सगळ्यांनी भरपूर मोदक करा आणि भरपूर मोदक खा आणि एन्जॉय करा. काळजी घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल किंवा तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुम्ही लाईक केलं तर ऑफकोर्स मला खूप छान वाटणार आहे. आणि येस, मला खूप जास्त छान वाटणार आहे. आणि हां, एक टीप, जेवढा करता येईल तेवढा वस्तू खरेदी करायला गेल्यावर बार्गेनिंग करा. करून देतात ते लोकं, तर नक्की तुम्ही बार्गेनिंग पण करा. नक्कीच ते तुम्हाला कमी भावामध्ये देतीलच. आणि तुम्हाला थर्माकॉल वगैरे किंवा मखर रेडीमेड वगैरे हवे असतील तेही तिथे उपलब्ध आहेत. अगरबत्ती आहे, त्याच्यानंतर शीट्स आहेत वेगळ्या वेगळ्या, गणपतीच्या पाटावर ठेवण्याचं सगळं असं काय म्हणतात यार त्याला, गणपतीच्या पाटावरचं जे असतं ना कापड, ते सुद्धा आहे. ते सुद्धा खूप छान आहे. या बेल्स पण आम्ही घेतल्या होत्या. मला पिंपरीमध्ये ही एक बेल 30 रुपीजला भेटत होती, जी की मला पुण्यामध्ये 100 रुपयाला 6 भेटले आहेत. तर येस, खूपच भारी. तर हे पण छान वाटतं असं ॲज अ लटकन म्हणून लावायला. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याच्यामध्ये गोल्डन, सिल्वर अशा तिकडे मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत. आणि भाव करायला कमी करायला गेलात ना तर ते नक्की तुम्हाला कमी करून देतील. आणि हे टूथपिक्स मला 50ला 3 भेटलेत. सो हे पण डेकोरेशनमध्ये म्हणा किंवा किचनमध्ये कुठेही दुसरीकडे कामी येऊ शकतात. सो तेही आम्ही घेतले. ऑफकोर्स डबल सायडेड टेप पण घेतलेत. छान आहे. म्हणजे तुम्ही जाऊन या, सॅटर्डे संडे आहे, एक दिवसात तुमचं सगळं डेकोरेशनचं सामान घरी येऊ शकतं. पण प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. अर्थात तुम्हाला माहीतच असेल, हे काय मी नव्याने सांगत नाही आहे, पण तरी असे खूप लोक असतात ज्यांना टाईम भेटत नाही, तर त्यांनी शनिवार रविवार जाऊन नक्की आपले पैसे वाचतील असं, पण थोडंसं मेहनत घ्यावी लागेल जाण्याची, पण थोडेफार आपले पैसे वाचतील, त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं.